सांगू का तायडे, हा जर मटणाचा रस्सा तुम्ही अशा पद्धतीनं बनवून खाल्ला तर तुमचं मन परत परत खावं असं होणार आहे. एवढा भारी हा रस्सा झालाय. पण परत परत खाऊ नका बरं का. 1 महिना तर पाळा, श्रावण महिना सुरू झालाय बरं का. पण एकदा बनवून खावा आता एकदाचं. पण रेसिपी तर पहा पूर्ण. काय रस्सा झालाय तर काय करायचं, मटणाला पहिला चांगलं स्वच्छ देऊन घ्यायचं. लसूण, मीठ, हळद, कोथिंबीर लावायची चांगली आणि एक मसाला पुडी लावायची, घरकुल मटाणा मसाला पुडी, आणि चांगलं 4-5 चिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं. नंतर बाजूला काय करायचं, खोबरं, कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं गॅसवर. नसलं तर चुलीमध्ये भाजा, मग तर लईच भारी लागणार आहे रस्सा. आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक हे टाकून चांगली पेस्ट बनवून घ्यायचं. ते शिजवण्यासाठी काय करायचं, लसूण, मीठ लावायचं, मसाला पुडी लावून चांगलं तेलामध्ये वाफलून 4-5 शिट्ट्या घ्यायच्या ह्याला आणि चांगलं मटण शिजू द्यायचं. आणि जे वाटलेलं वाटण आहे का नाही, 2-3 पळ्या तेल टाकून तेल सुटेपर्यंत मसाला तळून घ्यायचा. नंतर घरचा काळा मसाला, मटण मसाल्याची पुडी टाकायची. एवढंच टाकायचं, जास्त काही कुटाणे नाहीत. वरून हिरवीगार कोथिंबीर, उकळतं पाणी टाकून हवा तेवढा रस्सा बनवून घ्यायचा. इतका छान रस्सा झालाय तुम्हाला काय सांगू. एवढं जर तुम्ही असा रस्सा बनवून खाल्ला, नंतर महिना काय 2 महिने तुम्ही मटण श्रावण पाळायला मोकळे बघा. एवढा भारी हा रस्सा.